Hello everyone and welcome back to the session International Banking and Finance. To be continued with the unit number 2 and chapter number 4 of International Capital Market. In last lecture, we have discussed about financial market, origin and growth of international capital market, major players in international capital market, types of capital flow, FDI, FII, FPI. We have also seen meaning of euro currency market and features of euro currency market. Today we are going to study in this lecture is that is origin of euro currency market. During 1950, Eastern European, including Soviet Union, were earning dollars from the sale of goods, golds and other commodities and wanted to use them to buy grains and other product from West, mainly from US. लक्षात घ्या 1950 चा जो काळ होता त्या काळामध्ये पूर्व युरोपातले लोक म्हणजे त्यामध्ये सोव्हिएत युनियन सुद्धा आलं ते काय करत होते तर दे वेअर अर्निंग डॉलर्स फ्रॉम सेल ऑफ गोल्ड अँड अदर कमोडिटीज म्हणजे एक तर सोनं पूर्व युरोपात आणि सोव्हिएत युनियन मध्ये जास्त मिळतं तर सोनं विकून आणि इतर कमोडिटीज विकून ते डॉलर कमवत होते आणि त्या डॉलरच्या बदल्यात दे वॉन्ट टू बाय ग्रेन्स त्यांना धान्य खरेदी करायचं होतं आणि इतर प्रोडक्टही खरेदी करायचे होते पश्चिमेकडच्या देशांकडनं आणि इट वॉज मेनली फ्रॉम US. However, they did not want to keep this dollar on deposit with bank in New York, as they were afraid that US government might freeze the deposit if the Cold War intensified. लक्षात घ्या हे सगळं करण्यासाठी म्हणजे सोनं विकत होते त्या बदल्यात डॉलर घेत होते आणि डॉलर पुन्हा च्या बदल्यात ते फूड ग्रेन्स किंवा इतर कमोडिटीज त्यांना US कडनं खरेदी करायच्या होत्या किंवा वेस्ट मधल्या देशांकडनं खरेदी करायच्या होत्या परंतु म्हणजे मुळात सोनं विकल्यानंतर आलेले डॉलर त्यांना US मध्ये पुन्हा डिपॉझिट ठेवायचे नव्हते किंवा न्यूयॉर्क बँक जी होती त्या बँकेत डॉलर डिपॉझिट ठेवण्यासाठी हे सगळे देश घाबरत होते आणि याचं मुख्य कारण असं होतं की त्यांना याची भीती वाटत होती की US गव्हर्नमेंट आहे ते कदाचित त्यांची डिपॉझिट फ्रीज करेल जर कोल्ड वर्ल्ड वॉर इंटेन्सिफाईड झालं म्हणजे तीव्र झालं तर आता तुम्ही म्हणाल हे वर्ल्ड वॉर काय आहे किंवा शीतयुद्ध हे काय होतं तर लक्षात घ्या पहिलं महायुद्ध झालं त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध झालं दुसऱ्या महायुद्धाचे जे परिणाम आहेत त्या दुसऱ्या महायुद्धाचे परिणामात म्हणजे काय दिसून आले तर पहिली गोष्ट अशी की दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात ब्रिटन UK जे आहे युनायटेड किंगडम ही एक महासत्ता होती मग जर्मन एक महासत्ता होऊ घालत होती त्याच वेळेला तर इंग्लंडच्या सगळीकडे इंग्लंड फ्रान्स यांच्या वसाहती जगात सगळीकडे होत्या आणि त्यामुळे हे देश महासत्ता होते पण दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड पूर्णपणे खिळखिळं झालं म्हणजे मुळात आधी त्यांच्या जगातल्या ज्या वसाहती होत्या तिथे त्यांचं वर्चस्व त्या वसाहती चालवणं सुद्धा कठीण व्हायला लागलं एवढंच नव्हे तर त्यांना त्यांचा देश चालवणं कठीण व्हायला लागलं आणि त्यामुळे इंग्लंड पूर्णपणे मोडकळीस आलं पण दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणून जगात दोन महासत्ता अस्तित्वात आल्या एक महासत्ता होती अमेरिका आणि दुसरी महासत्ता होती रशिया या दोन महासत्ता का झाल्या तर त्याच्या मागची एक तर कारण अशी होती की मुळात पहिला महायुद्धाचा अगोदरचा काळ किंवा पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध चा जो काळ आहे तर तिथे त्या काळात आपण बघितलं गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड वापरलं जात होतं म्हणजे कोणताही माल तुम्ही एक्सपोर्ट केला तर त्या बदल्यात तुम्ही सोनं घ्यायचं किंवा सोनं द्यायचं सोन्याला मागणी जास्त होती हे सोनं सगळ्यात जास्त कुठे मिळतं तर रशियात मिळतं आणि त्यामुळे साहजिकच आहे रशियात सोन्याचे साठे जास्त असल्यामुळे रशिया एक महासत्ता म्हणून उदयाला आली
त्याचबरोबर अमेरिका सुद्धा महासत्ता उदयाला आली यामागचं कारण असं की अमेरिका हा नवीन अस्तित्वात आलेला देश आहे. आता तुम्ही म्हणाल नवीन अस्तित्वात आलेला देश कसा काय? तर नवीन अस्तित्व म्हणजे पूर्वी तिथे मानवी वस्ती नव्हती का? तर नाही, होती तिथे मानवी वस्ती. पण तिथे रेड इंडीज नावाची लोकं राहायची. ब्रिटन असेल किंवा फ्रान्स असेल, हॉलंड असेल, या लोकांनी जिथे जिथे मोकळे देश दिसले तिथे तिथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. वसाहती स्थापन केल्या म्हणजे काय? त्या जागा त्यांनी ताब्यात घेतल्या आणि तिथे त्यांनी प्रोडक्शन सुरू केलं. हे युरोपातले जे लोक होड्या होड्या घेऊन समुद्रात जात होते आणि समुद्रातनं जात असताना ते अमेरिकेत पोहोचले. मुळात अमेरिका हा एवढा मोठा खंड आहे आणि या एवढ्या मोठ्या खंडांमध्ये प्रचंड नैसर्गिक साधन स्रोत आहेत. म्हणजे खूप जागा, खूप सूर्यप्रकाश, पाऊस, शेती करण्यासाठी जागा मुबलक. तर हे ब्रिटिश जे होते किंवा फ्रान्समधली जी लोकं होती, ज्यांनी आफ्रिकेत आणि आशिया खंडात आपल्या ज्या वसाहती केलेल्या होत्या, म्हणजे जसं की भारत ही सुद्धा एक इंग्रजांची वसाहत होती. तर तिथले जे लोक असतील त्या लोकांना पकडून आणायचं आणि त्यांना अमेरिकेत घेऊन जायचं आणि तिथे त्यांना चहाची शेती करायला लावायची किंवा इतर निळीची शेती करायला लावायची. आणि ते जे काही तिथे जे प्रोडक्शन होईल ते जगात पुन्हा विकायचं आणि त्याच्यातनं पैसा कमवायचा, अशा प्रकारचे व्यापार या ब्रिटनचे, फ्रान्सचे चालू होते. आणि त्यामुळे साहजिकच आहे की आर्थिक महासत्ता या होत्या, पण गोल्ड स्टँडर्ड मुळे सोन्याचे साठे काही यांच्याकडे खूप होते असं नव्हतं, पण व्यापार खूप मोठ्या प्रमाणात उदयाला म्हणजे व्यापारात ते खूप प्रगत झाले होते. त्यातच उद्योग म्हणजे आपण काय म्हणतो, चाकाचा शोध लागला. नंतर यंत्र अस्तित्वात आली, या वाफेचे यंत्र, वेगवेगळ्या फॅक्टऱ्यांचे शोध लागले आणि हे सगळे युरोपात लागले आणि त्यामुळे त्यांनी कच्चा माल जगातला सगळीकडे युरोपात न्यायचा आणि पक्का माल पुन्हा जगात विकायचा, अशा प्रकारचा व्यवसाय त्यांचा चालू होता. अमेरिकेतल्या ह्या ज्या जागा त्यांना मिळायला लागल्या म्हणजे समुद्र किनाऱ्याला उतरले, तिथे ते राहिले, जाताना ते सैनिक घेऊनच गेले तिथे आणि तिथे जे स्थानिक लोक होते रेड इंडीज त्यांना अक्षरशः कापून काढलं आणि पूर्ण अमेरिका ही ब्रिटनमधनं गेलेले लोक, हॉलंडमधनं गेलेले लोक किंवा फ्रान्समधनं गेलेल्या लोकांनी आपल्या ताब्यात घेतली. ही जागा त्यांनी ताब्यात घेतली आणि यांच्या वसाहती आफ्रिकेत होत्या किंवा आपल्या भारतात सुद्धा जसं होतं, मी मगाशी सांगितलं. भारतात बिहारमध्ये त्या काळात जवळजवळ 4 वर्ष पाऊस पडला नव्हता आणि 4 वर्ष पाऊस न पडल्यामुळे पूर्ण जो दुष्काळ होता, लोकांना अन्नधान्य नाही खायला, तर त्या लोकांना, अशी जी लोक होती त्या लोकांना यांनी पकडलं, जहाजात बसवलं आणि नेऊन अमेरिकेच्या किनाऱ्यावर सोडलं. सोडलं म्हणजे काय, तर तिथे त्यांना गुलाम म्हणून राबवून घेतलं. आणि असं नुसतं भारतातलेच नाही, तर आशिया खंडातले इतर जे देश ज्या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या, आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर आफ्रिकन लोक, जे निग्रो लोक होते, त्यांना गुलाम म्हणून मोठ्या प्रमाणावर नेलं आणि तिथे शेती केली. तर अमेरिका हे वेगवेगळ्या देशातली लोक जाऊन तिथे वसली आणि हा देश नवीन अस्तित्वात आला. आणि नंतर इंग्लंड आणि अमेरिकेचंच युद्ध झालं. कारण का, इंग्लंड मधली जी लोक होती ती अमेरिकेत गेली आणि अमेरिकेत जाऊन त्यांनी स्वतःची वस्ती म्हणजे स्वतः प्रोडक्शन वगैरे निर्माण केलं. इंग्लंडची जी राणी होती त्या राणीचं म्हणणं असं होतं की जितकं तुम्ही प्रोडक्शन कराल त्याचा टॅक्स तुम्ही इंग्लंडमध्ये भरला पाहिजे. आणि मग मात्र यांच्यामध्ये युद्ध म्हणजे वाद निर्माण झाले की अरे, जागा आम्ही काबीज केली, आम्ही सगळं डेव्हलपमेंट करतो, तुमचा काहीच संबंध नाही, आम्ही का सरकारला टॅक्स भरायचा? आणि त्याच्यातनं इंग्लंड आणि अमेरिकेचं युद्ध त्या काळात झालं होतं. आणि ते युद्ध झालं आणि त्याच्यानंतर इथे जे अमेरिकेत लोक येऊन वसली त्यांनी इंग्लंडशी आपला असलेला संबंध तोडला. दुसरं महायुद्ध जे झालं ते दुसरं महायुद्ध जास्त करून युरोपात आणि आशिया खंडात लढलं गेलं आणि त्यामुळे इंग्लंडच्या भूमीवर, जर्मनीच्या भूमीवर, च्या भूमीवर, फ्रान्सच्या भूमीवर हे युद्ध लढलं गेल्यामुळे यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि इंग्लंड जी महासत्ता होती ती खिळखिळी झाली. आणि या युद्धात अमेरिका इंग्लंडच्या बाजूने कधी उतरली? ज्या वेळेला इंग्लंड जिंकणार आहे असं लक्षात आल्यानंतर उतरली. हे एक. अमेरिका ही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी याचा अर्थ असा की प्रायव्हेटायझेशन तिथे आहे. तर अमेरिकेत हे युद्ध लढलं गेलं नाही. उद्योगधंदे
बॉम्बचे शोध लागलेच होते. त्याच्यानंतर त्यामुळे अमेरिकेचं खूप कमी नुकसान झालं होतं आणि कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अमेरिकेची ग्रोथ होत होती आणि त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका एक महासत्ता म्हणून उदयाला आली. अमेरिकेबरोबर रशिया सुद्धा महासत्ता आली म्हणून उदयाला आली, कारण रशियात सोन्याचे साठे जास्त होते. रशियात सुद्धा शोध लागत होते आणि नंतर या ज्या जगातल्या दोन महासत्ता आज उदयाला आल्या, या दोन महासत्ता एकमेकांना वरचढ म्हणजे अमेरिकाने रशियापेक्षा आपण वरचढ आहोत हे ठरवण्यासाठी म्हणून बॉम्बचे शोध लावायचे. मग अमेरिकेने एखादा बॉम्बला म्हणजे अणुस्फोट केला असेल तर रशिया 4 करणार आणि तिथून मग बॉम्बची निर्मिती आणि इतकी प्रचंड मोठी शस्त्रास्त्र या दोन्ही राष्ट्रांनी निर्माण केली की आज आपण जगात बघतोय तर जगात सगळीकडे युद्ध शस्त्रास्त्र ही अमेरिका किंवा रशियाकडनं घेतली गेलेली दिसतात. म्हणजे आपली विक्रांत जे लढाऊ जहाज होतं ते आपण रशियाकडनं विकत घेतलेलं होतं आणि सुरुवातीच्या काळात आपण शस्त्रास्त्र रशियाकडनं विकत घेत होतो आणि पाकिस्तान हे अमेरिकेकडनं घेत होतं. म्हणजे हे त्यामुळे ही ज्या सत्ता होत्या या दोन सत्तांमध्ये तसं म्हणायला उघड युद्ध नव्हतं, पण अवस्था अशी आली होती की या दोन सत्तांनी इतकी शस्त्रास्त्र निर्माण केली होती की एखादी घटना जरी घडली तरी या दोन सत्तांमध्ये तिसरं महायुद्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली होती आणि हा जो मधला काळ आहे त्याला शीतयुद्ध असं म्हणतात. तर रशियातले लोक किंवा युरोपातले लोक हे सोनं विकून जे डॉलर मिळत होते ते डॉलर अमेरिकेत डिपॉझिट करायला ते घाबरत होते, कारण जर असं युद्ध झालं तर अमेरिकेत आपण डिपॉझिट केलेले डॉलर अमेरिका आपल्याला परत देणार नाही याची भीती या लोकांना होती. US government may seize these dollar to settle US resident claim against the business losses resulting from communist takeover of Eastern Europe. लक्षात घ्या, कम्युनिस्ट लोकांमुळे अमेरिकन लोकांचं जे व्यवसायातलं नुकसान होत आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी सुद्धा अमेरिका या युरोपीय लोकांचे अकाउंट फ्रीज तर करणार नाही याची भीती या लोकांना सातत्याने होती. These countries approach bank in Britain, in the London and France who accepted dollar deposits and invested them partly in US. लक्षात घ्या, अमेरिकेत डिपॉझिट ठेवायला या देशांना भीती वाटत असल्यामुळे ते इंग्लंडकडे गेले, फ्रान्सकडे गेले. फ्रान्स मधल्या किंवा लंडन मधल्या ज्या बँका होत्या त्या डॉलर हे डिपॉझिट ऍक्सेप्ट करत होत्या आणि त्यातले काही डॉलर ते US मध्ये इन्व्हेस्ट करत होत्या. Additional dollar deposit came from various Western European central banks and from companies that earn dollar by exporting to the United States. आणि एक्स्ट्रा जे डॉलर डिपॉझिट पश्चिमेकडचे सेंट्रल बँकेकडनं ऍडिशनल डॉलर डिपॉझिट येत होती. म्हणजे कशा प्रकारे, तर त्या कंपन्या ज्या होत्या त्या US ला म्हणजे युनायटेड स्टेट्स अमेरिकेला माल एक्सपोर्ट करत होत्या आणि त्याच्यातनं त्यांना डॉलर मिळत होत्या. These two groups deposits their dollar in London bank rather than US bank. लक्षात घ्या, हे लोक सोनं विकून येणारं किंवा एक्सपोर्ट करून येणारे डॉलर हे US मध्ये डिपॉझिट न करता ते लंडन मधल्या बँकेत डिपॉझिट करत होते. बिकॉज दे वेअर एबल टू अर्न हायर रेट ऑफ इंटरेस्ट. लक्षात घ्या, त्याच काळात लंडनने डॉलरवर जास्त व्याजदर द्यायला सुरुवात केली होती. The euro currency market received a major push in 1957. लक्षात घ्या, 1957 म्हणजे 57 मध्ये युरो करन्सी मार्केट ची वाढ पुन्हा व्हायला लागली. when British government prohibit British bank from lending British pound to finance non-British trade, a business that had very profitable for British bank. लक्षात घ्या, ब्रिटन मधल्या ज्या बँका होत्या त्या बँकांवर ब्रिटनच्या सरकारने पाऊंड रूपात कर्ज द्यायला
बंदी घातली. कोणाला? नॉन ब्रिटिश बँक, म्हणजे परदेशी ज्या कंपन्या होत्या, ब्रिटनसाठी असलेल्या परदेशी कंपन्या होत्या, त्यांना पाऊंडमध्ये कर्ज द्यायचं नाही याची बंदी घातली. मुळात पाऊंडमध्ये दुसऱ्या नॉन ब्रिटिश बँकांना कर्ज देणं हा प्रॉफिटेबल बिझनेस होता, पण सरकारने त्यावर बंदी आणली होती. ब्रिटिश बँक began to financing same trade by attracting dollar deposit and lending dollar to the companies engaged in international trade and investment. लक्षात घ्या, या ब्रिटिश बँकांनी काय केलं, तर त्या ब्रिटिश बँकांनी ज्या वेळेला ब्रिटनच्या गव्हर्नमेंटने बंदी घातल्यानंतर त्यांनी ह्या ज्या नॉन ब्रिटिश कंपन्या आहेत त्यांना डॉलर स्वरूपात कर्ज द्यायला सुरुवात केली आणि डॉलरच्या स्वरूपात कर्ज देऊन त्यांनी काय केलं की त्या बदल्यात त्यांनी डॉलर डिपॉझिट अट्रॅक्ट करायला सुरुवात केली. म्हणजे काय, तर डॉलरला जास्त व्याजदर द्यायचा आणि डॉलर घ्यायचे आणि हेच डॉलर पुन्हा कर्जावून नॉन ब्रिटिश बँकांना द्यायचे, हा व्यवसाय सुरू केला. Because of this historical event, London became and has remained a lending center of euro currency trading. आणि यामुळे लंडन आजही युरो करन्सी ट्रेडिंगचं सेंटर बनलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला ते झालं आणि अजूनही सेंटर आहे. युरो करन्सी मार्केट रिसिव्ड अनदर पुश इन 1960. 1960 मध्ये युरो करन्सी मार्केटला आणखीन एक पुश मिळालं म्हणजे आणखी वाढण्यासाठी युरो करन्सी मार्केट डेव्हलप होण्यासाठी ची परिस्थिती निर्माण झाली. वेन US गव्हर्नमेंट इनॅक्टेड रेग्युलेशन दॅट discourage US bank from lending non-US resident dollar borrowers outside the US, found it increasingly difficult to borrow dollar in US to finance international trade, so that they turn to euro dollar market to obtain the necessary dollar fund. बघा तुम्ही ब्रेटन वूड सिस्टम त्यामध्ये बघितलेलं आहे की अमेरिकेची कशी परिस्थिती निर्माण झाली. डॉलर मोठ्या प्रमाणावर बाहेर जात होता, बॅलन्स ऑफ पेमेंट डेफिसिट दिसत होता आणि त्यामुळे अमेरिकेच्या गव्हर्नमेंटने अमेरिकन बँकांना नॉन रेसिडेंट ज्या कंपन्या आहेत त्यांना डॉलर कर्जाऊ देणं याच्यावर बंदी घातली आणि त्यामुळे ह्या ज्या नॉन अमेरिकन कंपन्या होत्या त्या कर्जासाठी युरो डॉलर मार्केटकडे वळल्या. The US government changed its policy after 1973 collapse of Bretton Woods system, removing the important impetus to growth of euro currency market. लक्षात घ्या, 1973 मध्ये ब्रेटन वूड सिस्टम कोलॅप्स झाल्यानंतर US गव्हर्नमेंटची पॉलिसी चेंज झाली. तुम्हाला ह्याचा निक्सियन शॉक आठवत असेल आणि त्यामुळे युरो करन्सी मार्केट पुन्हा आणखी भरभराटीला आलं. However, another political event, the oil prices increase engineered by OPEC in 1973-74, 1979-80 period gave the market another big shock. लक्षात घ्या, ओपेक ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, तर पेट्रोल एक्सपोर्ट करणारे हे देश एकत्र आले आणि मुळात युरोपात जास्त पेट्रोल तयार होतं आणि त्यामुळे हे देश एकत्र येऊन त्यांनी असं ठरवलं, अमेरिकेत पेट्रोलच्या खाणी आहेत पण त्या कमी आहेत, अमेरिकेपुरतीच आहेत किंवा किंबहुना अमेरिकेला इम्पोर्ट करावं लागतं. तर ह्या युरोपातले जे देश होते त्या देशांनी असं ठरवलं की अरे आपण पेट्रोलच्या किमती वाढवल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला डॉलर जास्त प्रमाणावर मिळतील. As a result of oil prices increase, the Arab members of OPEC accumulated huge amount of dollar. त्यांनी ऑइल प्राइसेस वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर डॉलर जमा झाले. They were afraid to place their money in US bank and their European branches in case US government attempt to seize them. लक्षात घ्या, हे युरोपातले देश होते, त्या युरोपातल्या देशांना हे डॉलर अमेरिकेतल्या बँकांमध्ये डिपॉझिट करायची भीती वाटत होती. एवढंच नव्हे तर अमेरिकेतल्या युरोपात असलेल्या बँकांच्या ज्या ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डिपॉझिट करायची भीती वाटत होती. कारण का, जर अमेरिकेने आपली अकाउंट सीज केली, बंद केली, जर पैसे परत द्यायचे नाहीत अशी बंदी जर
तिथल्या बँकांवर घातली तर आपली रक्कम जाऊ शकते. इन्स्टेड दीज कंट्रीज डिपॉझिटेड देअर डॉलर्स विथ द बँक इन लंडन, आणि त्याच्याऐवजी त्यांनी लंडन मधल्या बँकांमध्ये ही डिपॉझिट करायला सुरुवात केली. फर्दर इन्क्रीजिंग सप्लाय ऑफ युरो डॉलर, आणि म्हणून युरो डॉलरचा सप्लाय आणखी वाढला. Due to the distance and time zone problem, as well as their greater familiarity with European bank, many nations prefer to keep their surplus dollar in Euro bank, a choice made for attractive by higher rates offered by Euro bank. लक्षात घ्या, एक तर टाइम झोनचा फरक जो असतो, म्हणजे अमेरिकेत पैसे मुळात आता सगळं इलेक्ट्रॉनिक झालंय, पण त्या काळात ते नव्हतं. त्यामुळे टाइम झोनचा फरक, त्याच्यानंतर युरोपातल्या बँकांशी जास्त जवळीक, म्हणजे मुळात जवळच्या बँका असल्यामुळे ग्रेटर फॅमिलियारिटी विथ युरोपियन बँक, आणि या सगळ्याचा परिणाम, आणि त्यातही युरोपियन बँक म्हणजे इंग्लंडची जी बँक होती ती जास्त व्याजदर देत होती, आणि त्यामुळे हायर रेट ऑफर्ड बाय युरो बँक्स, आणि त्यामुळे युरो करन्सी मार्केट भरभराटीला आलं. So students, thank you for today. We will meet again in next lecture. Today we have discussed about origin of euro currency market. बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की युरो करन्सी मार्केट का उदयाला आलं. तर पहिली गोष्ट, पूर्वेकडचे देश होते ते सोनं एक्सपोर्ट करत होते, त्या बदल्यात त्यांना अमेरिकेकडनं डॉलर मिळत होते किंवा इतर कमोडिटीज घेत होते. पण दुसऱ्या महायुद्धानंतर कोल्ड वॉर याचा परिणाम म्हणून जर हे डॉलर मोठ्या प्रमाणावर मिळतात ते अमेरिकेतच डिपॉझिट केले तर अमेरिका आपली बँक अकाउंट सीज करेल आणि आपले पैसे तिथे अडकतील, ही भीती असल्यामुळे हे सगळे देश, पूर्वेकडचे युरोपियन देश होते ते इंग्लंडच्या बँकांकडे वळले, आणि इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये पैसे डिपॉझिट करायला लागले. दुसरं एक असं होतं की ब्रेटन वूड सिस्टम कोलॅप्स झालं. त्याच्यानंतर अमेरिकेने डॉलरमध्ये कर्ज देणं बंद केलं, आणि मग ह्या ज्या नॉन अमेरिकन कंपन्या होत्या त्या नॉन अमेरिकन कंपन्या डॉलर मधल्या कर्जासाठी युरोपातल्या बँकांकडे वळल्या. तसंच ब्रिटनच्या गव्हर्नमेंटने ब्रिटिश बँकवर बंदी घातली की पाऊंडमध्ये कर्ज द्यायचं नाही. तर त्यामुळे मग ही बंदी घातल्यानंतर ब्रिटिश बँक्स ज्या होत्या त्या डॉलरमध्ये कर्ज द्यायला लागल्या, नॉन ब्रिटिश बँकांना डॉलरमध्ये कर्ज द्यायला लागल्या, आणि डॉलरमध्ये कर्ज देण्यासाठी तो डॉलरचा साठा आपल्याकडे जमा व्हावा यासाठी डिपॉझिट अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी व्याजदर वाढवले. तसंच ओपेक जी आहे त्यांनी तेलाचे भाव वाढवले, त्याच्यातनं आलेला जो डॉलर होता तो डॉलर ते अमेरिकन बँकांमध्ये किंवा अमेरिकन बँकांच्या युरोपातल्या ब्रांचमध्ये सुद्धा डिपॉझिट करायला घाबरत होते, कारण जर अमेरिकेने बँक अकाउंट सीज केली तर. आणि त्याचबरोबर ब्रिटन मधल्या ज्या बँका होत्या तर त्या बँका हायर रेट ऑफ इंटरेस्ट देत असल्यामुळे युरो बँकांकडे हे सगळे वळले, आणि अशा प्रकारे युरो करन्सी मार्केट उदयाला आलं. थँक्यू अँड हॅव अ गुड डे.